आनंदी जीवनासाठी गावोगावी ज्येष्ठ नागरिकांचे संघटन आवश्यक. डॉक्टर रोहिणी पटवर्धन. गडिंग्लज येथे तुम्ही आम्ही आपण सारे विषयावर व्याख्यान. रवळनाथ तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम. गडिंग्लज येथे श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स मल्टीस्टेट प्रधान कार्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही आम्ही आपण सारे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना पुणे येथील MIT ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर रोहिणी पटवर्धन यांनी आनंदी जीवनासाठी गावोगावी ज्येष्ठ नागरिकांचे संघटन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सध्या सर्वच क्षेत्रात बदलाचा वेग प्रचंड असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी हे बदल स्वीकारून नव्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. आनंदी जीवनासाठी माणसे जपली व जोडली पाहिजेत. त्यांच्याशी सतत संवाद व संपर्क ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास कुडाळ येथील कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल नेरुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रवळनाथ संस्था समूहाचे संस्थापक ML चौगुले होते. रवळनाथ हाऊसिंग फायनान्सचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर आणि व्हाईस चेअरमन डॉक्टर संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर अनिल नेरुरकर यांनी ग्रामीण भागातून सुरू झालेल्या श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स संस्थेने सहकार, बँकिंग, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असल्याचे सांगितले. संस्थेच्या 30 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचे त्यांनी कौतुक केले. या प्रसंगी कोल्हापूर येथील ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टचे स्वरूपा कोरगावकर, निलिमा पाटील, दीप्ती केसरकर, नंदकुमार पाटील, दिनेश कोरगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच सेवानिवृत्तीनिमित्त श्रीरंग तांबे, गजानन वष्ट, वीरभद्र चन्नबसनावर यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल ऋषिकेश घाटगे व सोमनाथ चौगुले तसेच योगामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल गीतांजली पाटील, शालन पाटील आणि सुरेखा कळसगुंडा यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत DK मायदेव यांनी केले. प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर यांनी प्रास्ताविक केले, तर बाबासाहेब आजरी यांनी अतिथी परिचय करून दिला. सूत्रसंचालन राजश्री कोले व गौरी बेळगुंदी यांनी केले आणि आभार डॉक्टर संजय चौगुले यांनी मानले. कार्यक्रमास महेश मस्ती, राजन पेडणेकर, उत्कर्षा पोद्दार, प्राध्यापक रामकुमार सावंत, कुमार पाटील, रामकृष्ण शेंडे, प्राध्यापक सदानंद वाली यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.